स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा नाहीच, पण 42 नगरपंचायती आणि 246 नगर परिषदांसाठी निवडणुकांची घोषणा। राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका। मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगाचं उत्तर नाही। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं। राज ठाकरेंचं ट्विट। आशिष शेलारांची धाडसी भूमिका। शेलारांची पत्रकार परिषद म्हणजे सरकारची विकेट। शेलारांचं कौतुक करत रोहित पवारांची भाजपला कोपरखळी। सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार। मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष। मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य। दाखल याचिकांच्या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाचं मत। आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा। केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र। महाविकास आघाडी जिंकली तीच यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये। जिंकलेलीच यादी असूनही महाविकास आघाडी घाबरते का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल। सांगा ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांचा महाविकास आघाडीवर निशाणा। मतदारसंघातील दुबार यादी केली ट्विट। मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीमध्ये रुद्रावतार। 5 वर्षांची वेळ मागू नका, कंत्राटदारांवर संतापले। महायुतीमधले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत। शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी आजारांचा समावेश। गोरगरीब जनतेला उपचार मोफत मिळणार। देवेंद्र फडणवीस यांची माहिती। रणजित सिंग नाईक निंबाळकर विरुद्ध मेहबूब शेख असा सामना। निंबाळकरांचं आव्हान मेहबूब शेख यांनी स्वीकारलं। मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी। संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे। आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांच्या प्रवेशाला अडचणी। शिरूर परिसरात बिबट्या जेरबंद। हल्ल्याच्या परिसरातच शिरूरचा बिबट्या जाळ्यात। बिबट्या पकडायला लावले होते तब्बल 11 पिंजरे।